नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे. अ, आज आपल्या अंड्यांची जी हॅचिंग डेट असते ती आपली 23-24 आहे. तर त्याच्या आधी आपण अंडे ब्लॅक बॉक्सिंग करणार आहे. ब्लॅक बॉक्सिंगसाठी आपल्याला छोटे ट्रे लागतात. हे हॅचिंगचे ट्रे म्हणतात याला. आणि जे निळे ट्रे असतात ते आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांकडे तर असतात. ज्या शेतकऱ्यांना चॉकी कशी घरी बनवता येते हे जर शिकायचं असेल तर आपले 2 दिवसापासून व्हिडिओ सुरू होतील. आज ब्लॅक बॉक्सिंग झाल्यानंतर 2 दिवसांनी अंड्यामधून अळी बाहेर आल्यानंतर तिथून पुढे आपली चॉकी कशी होते, त्याच्यानंतर आपले बॅचची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओद्वारे आपण बघू शकता. खरं तर जसा टाइम भेटेल तसं आपण प्रॉपर ह्या बॅचचं आपण पूर्ण सीरीज बनवू. म्हणजे प्रत्येकाला अंडे हॅचिंग झाल्यापासून तर कोष विकण्यापर्यंतचे जे व्हिडिओ असतात ते प्रॉपरली बघायला भेटेल. एका निळ्या ट्रेमध्ये आपल्याला जे हॅचिंग ट्रे असतात ते आपल्याला 3 ठेवायचे. एक-एक जरी एका ट्रेमध्ये ठेवलं तरी चालतोय. पण सध्या तर आपण ती एका ट्रेमध्ये 3 ठेवत आहे. अशी आपली 300ची बॅच आहे. तर आपण 6 ट्रे बनवलेले आहे या पद्धतीने हॅचिंगचे ट्रे. प्रत्येक एका ट्रेमध्ये आपण 50 जे अंडीपुंज असतात, तर एका ट्रेमध्ये 50 अंडीपुंज असतात आणि या 3 ट्रेमध्ये 150 आणि याच्या खालचा जो ट्रे आहे त्यामध्ये 150 आपण ब्लॅक बॉक्सिंग करण्यासाठी आपण अंडे सोडलेले आहे. तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण जे ट्रे असतो त्यामध्ये अंडे सोडायचे असतात. तर जो सर्वात खालचा ट्रे आहे तो मोकळा ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 2 नंबरच्या ट्रेमध्ये आपण 3 हॅचिंगचे ट्रे ठेवलेले आहे आणि 3 नंबरच्या ह्याच्यात आणि वरचं पण आपल्याला या पद्धतीनं पेपर ठेवून ट्रे मोकळा ठेवायचा आहे. ते जेणेकरून खालून गरम हवा किंवा वारं किंवा ब्लॅक बॉक्सिंगसाठी अंधार पण होतो. तर त्यासाठी आपल्याला असं पेपर टाकायचा आहे. तर या पद्धतीनं जे अंडे असतात अळ्यांचे ते या पद्धतीनं असतात. एका ट्रेमध्ये आपण 50 अंडीपुंज टाकलेले आहे. असे 6 ट्रे आहे. आता एका ट्रेमध्ये आपण निळ्या ट्रेमध्ये 3-3 ठेवलेले आहे. खालचा जो ट्रे आहे तो आपला पूर्णपणे मोकळा आहे आणि त्यानंतर 2 ब्लॅक बॉक्सिंग केल्यानंतर 2 दिवसांनी अळ्या आपल्या अंड्यातून बाहेर येतात. आता या पद्धतीने तुम्ही बघू शकता 24 तारखेची हॅचिंग आहे. तर आत्ताच एखादा अर्धी अळी आपल्याला बाहेर निघताना दिसत आहे. बघू शकता. उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर असल्यामुळे हॅचिंगची 24 तारीख जरी असली तरी आपली 1 दिवस आधी अंड्यांची हॅचिंग होत असते. तर त्यासाठी उन्हाळ्याच्या याच्यामध्ये सीझनमध्ये आपल्याला हॅचिंग 1 दिवस आधीच टाकावं लागते. तर या पद्धतीने आपण यावरती एम्प्टी ट्रे ठेवायचा आणि त्याच्यावर आपला जो न्यूजपेपर असतो तो ठेवायचा आणि कड्याने ब्लँकेटने गुंडाळून ठेवायचं. तर खालून मुंग्यावर जाऊ नये त्यासाठी आपण या पद्धतीने स्टँड बनवलेला आहे आणि खाली वाट्या ठेवलेल्या आहे. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि 4 ट्रे होते आपले. वरचा आणि खालचा मोकळा होता आणि जे मधले 2 ट्रे होते त्यामध्ये 3-3 हॅचिंगचे ट्रे आपण टाकले होते व्हाईट. तर या पद्धतीनं ते काळं जे ब्लँकेट असतं आपलं, तर त्याला या पद्धतीनं गुंडाळून घेतलेलं आहे. जेणेकरून जो बाहेरचा प्रकाश असतो तो आतमध्ये जाणार नाही. कारण अंडे हॅचिंग करायचे असले तर त्या अंड्यांना पूर्णपणे प्रॉपरली अंधार पाहिजे. तर त्यासाठी आपण या पद्धतीनं ब्लँकेटने गुंडाळून घेतलेलं आहे.
तर या पद्धतीने आपल्याला ब्लॅक बॉक्सिंग करावं लागते आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी आपण एक किंवा 1.5-2 दिवसांनी आपण उचलून पाहायचं किती टक्के हॅचिंग झाली आणि त्यानंतर आपल्याला फर्स्ट फेडिंग करावं लागते. तर चला, धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या बॅचची संपूर्ण जी सिरीज असेल ती संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता.